नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. मध्य प्रदेशच्या भानपूर गावामध्ये मीराचं लग्न झालं होतं. तिचे माहेर उमरी या गावचे होते. ती लहानपणापासूनच दिसायला सुंदर असल्यामुळे तिचे लहान वयातच लालसिंग या तरुणासोबत प्रेम झाले होते. लालसिंग हा गावातला प्रतिष्ठित शेतकऱ्याचा मुलगा होता. त्याला पैशाची कमी नव्हती. मीरासोबत प्रेम झाले तेव्हापासून मीरावर त्याने खूप पैसा उधळला होता. यामुळे मीराने लालसिंगला तन मन सगळं काही दिलं होतं. मीरा आणि लालसिंगचं प्रेम मीरा ही 18 वर्षाची असताना सुरू झाले होते. एवढ्या कमी वयात मीराला लालसिंगने शरीर सुखाची सवय लावली होती. यामुळे मीराला आता शारीरिक सुखाची लतच लागली होती. परंतु मीराच्या परिवारातील लोकांनी भानपूर गावामध्ये राहणाऱ्या तरुणासोबत मीराचे लग्न जुळविले. लग्नानंतर मीरा सासूरवाडीत आली, परंतु लालसिंगला विसरू शकली नाही. मीरा जेव्हा जेव्हा आईवडिलांकडे माहेरी यायची तेव्हा तेव्हा ती लपून छपून प्रियकराला भेटत असे. हळूहळू त्यांचे हे भेटणं एक प्रकारचं अयशस्वी झाले होते. लालसिंग शेतकऱ्याचा श्रीमंत मुलगा असल्यामुळे मीरा त्याला सोडू शकत नव्हती. ती पतीला न सांगता नेहमी माहेरी जाऊन प्रियकरासोबत वेळ घालवत होती. असे अनेक वर्ष चालू राहिलं. यानंतर लालसिंगचं पण लग्न झालं. त्याचे लग्न नानपूर गावातील मुलीसोबत झाले होते. खास गोष्ट हे होती की लालसिंगची बायको मीरापेक्षाही जास्त सुंदर होती. परंतु म्हणतात ना, कधीही चोरीचं सुख जास्त आवडत असते. हेच कारण होतं. लग्नानंतरही लालसिंग मीराच्या संपर्कामध्ये राहायचा. मीरा जेव्हा जेव्हा माहेरी जात असे तेव्हा लालसिंगला भेटल्याशिवाय ती पतीकडे वापस येत नसे. दोघंही लपून छपून यांचं भेटणं सुरूच होतं. परंतु त्यांचे अनैतिक संबंध जास्त दिवस लपून राहिले नाही. काही दिवसांनी लालसिंगच्या पत्नीला यांच्या अनैतिक संबंधाबद्दल माहीत पडले. तिने लालसिंगला सरळ विचारले, परंतु लालसिंगने पत्नीसोबत खोटं बोलून गोष्ट नाकारली. पण त्याच्या पत्नीला त्याच्यावर शंका आली. तिला वाटले काहीतरी गडबड आहे. लालसिंगची पत्नी खूपच गरम आणि समजदार होती. तिला शक होता की पती आणि मीरामध्ये काही ना काही चाललं आहे. म्हणून तिने कोणाकडून तरी मीराच्या पतीचा मोबाईल नंबर घेतला आणि कॉल करून सगळं त्यांना सांगून दिले. मीरा जेव्हा माहेरी येते तेव्हा मीरा माझ्या पतीसोबत मजे करते. हे ऐकून मीराचा पती रागाने लालबुंद झाला. पत्नी जेव्हा माहेरहून घरी आली तेव्हा त्याने तिची चांगलीच खबर घेतली. मीरा सुरुवातीला बहाणे बनवत होती, परंतु तिच्या पतीचा राग कमी झाला नाही. तेव्हा तिने शपथ घेऊन पत्नीला सांगितले की मला माफ करा, यानंतर असं कधी होणार नाही. नंतर मीराने ही गोष्ट फोनवर लालसिंगला सांगितली आणि त्याला म्हटले, तुझ्या बायकोनं माझ्या घरात आग लावली आहे. लालसिंगला आपल्या पत्नीचा खूप राग आला, परंतु तो काहीच करू शकत नव्हता. घरातील वातावरण बिघडू नये म्हणून यासाठी त्याने शांत राहणे ठीक समजले. लालसिंगला सगळं माहीत होतं. एवढं सगळं झाल्यानंतरही त्याची पत्नी चुपचाप राहणार नाही. त्याला मनात भीती होती की त्याची पत्नी काहीही करू शकते. आता जेव्हाही मीरा माहेरी येत असे, लालसिंग तिला भेटण्याऐवजी चौपाटमध्ये प्यारेलाल सिंगच्या घरी जात असे. मीरा पण लपून छपून तिथे येत होती. प्यारेलाल सिंग हा लालसिंगचा मित्र होता. प्यारेलाल सिंगच्या घरी यांचा वासनेचा खेळ सुरू होत असे. यातच 21 जानेवारीला उमरी गावात एक लग्न होतं. या लग्नात मीरा पण सासूरवाडीतून माहेरी आली होती. गावात लग्न असल्यामुळे लालसिंगला आणि मीराला भेटण्याचा बहाणा मिळाला होता. लग्नात लालसिंग आणि लालसिंगची पत्नी पण आले होते. मीरा गावाला आली आहे हे समजल्यावर लालसिंगची पत्नी सतर्क होती, परंतु तिने असं दाखविले नाही जसं तिला काही फरक पडत नाही. कारण तिला आपल्या पतीला रंगेहात पकडायचं होतं आणि त्यांचं हे लफडं सगळ्यासमोर आणायचं होतं. इकडे मीरा लग्नाच्या कामात व्यस्त होती. मीरा लालसिंगकडे न पाहिल्यासारखं करत होती. हे पाहून लालसिंग बेचैन झाला. त्याने लग्न मंडपाच्या घरून काही अंतरावर जाऊन मीराला फोन केला आणि म्हटले, गावाच्या बाहेर मंदिर आहे, त्या बगीच्यात ये, आपण पहिले भेटत होतो. मीराचं मन पण लालसिंगला भेटण्यासाठी आतुर झालं होतं. म्हणून ती लालसिंगच्या पत्नीच्या लपून छपून लग्नातून निघाली. परंतु इकडे लालसिंगची पत्नी पहिलेच सतर्क होती. जशी मीरा तिथून निघाली तेव्हा तिने 2 बायांना सोबत घेतलं आणि लपून लपून बगीच्यापर्यंत पोहोचली. तेथील दृश्य पाहून ती स्तब्ध झाली. तिला काय करावे काही सुचत नव्हते. मीरा आणि लालसिंगचं शारीरिक संबंध सुरू होते. दोघांच्याही अंगावर एकही कपडा नव्हता. हे पाहून लालसिंगच्या पत्नीचा राग अनावर झाला. तिने मीराला आपल्या पतीसोबत रंगेहात पकडलं आणि रागात येऊन सगळ्यांच्या समोर तिला मारहाण केली. या घटनेची माहिती पूर्ण गावात पसरली. एवढंच नाही तर लालसिंगच्या पत्नीने तुरंत मीराच्या नवऱ्याला फोन केला आणि पूर्ण घटना सांगितली. जेव्हा मीरा 2 दिवसानंतर सासूरवाडीला पतीकडे गेली तेव्हा तिचा पती रागाने लालबुंद होता. त्याने मीराला सरळ घराच्या बाहेर हाकलून दिले आणि म्हटले, जा आपल्या प्रियकरासोबतच राहा, तू त्याच लायकीची आहे.
मीराकडे उपाय नव्हता. ती सरळ लालसिंगच्या घरी गेली. तिथे तिने लालसिंगला म्हटले, माझी हालत तुझ्यामुळे झाली आहे. मला पतीने घरून हाकलून दिलेले आहे. आता मला तुझ्यासोबत राहायचं आहे. इथून मी कुठेच जाणार नाही. लालसिंगने मीराला ठेवण्यास नकार दिला. तेव्हा मीरा भडकली. तिने त्याला धमकी दिली, जर तूनं मला सोबत ठेवलं नाही तर तुझ्यावर बलात्काराचा केस लावेल आणि जेलमध्ये टाकेल. हे ऐकून लालसिंग घाबरला. त्याने मीराला समजावण्याचा प्रयत्न केला. मग त्याने आपल्या बहिणीकडे नानपुरा गावाला मीराला घेऊन गेला. तिथे त्याने सगळी घटना सांगितली. मग दोघांनी मीराचा खून करण्यासाठी प्लॅन केला. 25 जानेवारी 2025ला रात्री मीराला बाईकवर सोनिया गावाकडे घेऊन गेले. सुनसान जागा पाहून दोघांनी अचानक मीरावर वार केले. त्याच्या बहिणीच्या नवऱ्याने तिला पकडून ठेवले आणि लालसिंगने तिच्यावर जोरदार वार केला. यामुळे तिचं मुंडकं धडावेगळं झालं. तिची लाश, तिचे मुंडके तिथेच फेकून दिले आणि रक्तानं भरलेले हात धुवून ते घरी वापस आले. जसं काही झालंच नाही. पोलिसांच्या अथक प्रयत्नाने गुन्हेगाराला जेरबंद केलं. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओ.